यांचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन। माऊली प्रतिष्ठानच्या आयोजित भव्य अंडरम क्रिकेट स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम, रणसंग्राम आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। पहिला सामना क्वालिफायर वन मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते। बालाजी ग्रुप मंचर तर त्यांच्या विरोधामध्ये फ्रेंडशिप अवसरी दोन ताकदवार संघादरम्यान लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। रथी महारथी खेळाडूंचा भरणा असलेला दोन्ही संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। बालाजी संघ भाऊसाहेब आव्हाड याचं देखील आगमन होतंय, त्यांना मी विनंती करतो की व्यासपीठावरती या। अक्षय मुळूक स्कोरर हा स्कोरर या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचे सहर्ष स्वागत। आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं आंबेगाव तालुका समालोचक कक्षामधून मी रामदास ढेरेंगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। पहिला सामना क्वालिफायर वन मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते। स्ट्राइक बँड वरती असेल विशाल निगोटवाडी मंचर एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या बाजूला आंबेगाव तालुक्याचं वादळ म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं तो मात्र भागेश बोर नो स्ट्राइक एंड वरती उभा आहे। पंचांचा प्लेचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येतोय। गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगार बबलू रोकडे मैदानाच्या आतमध्ये। पहिला सामना क्वालिफायर वन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये। काय पहिला सामना स्ट्राइक एंडला विशाल निगोट, गोलंदाजी मार्क वरती बबलू रोकडे। पहिला चेंडू, पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी सज्ज होतोय। या दरम्यान हलक्याचा चेंडू खेळला गेलाय आणि या दरम्यान संघाचं खातं वैयक्तिक खातं खोललं गेले आणि धावफलकावरती एक सिंगल पाहायला मिळतीये। पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली गेली आहे। धावफलक 1 या धावसंख्येवर जाऊन पोहोचला गेला। स्ट्राइक एंडला भागेश बोर, तर गोलंदाजी मार्क वरती बबलू रोकडे पुन्हा एकदा सज्ज होतोय। दोन्ही संघ जर पाहायला गेलं तर अगदी कालच्या सुपर एट मध्ये दोन्ही संघांनी टॉप करत क्वालिफायर वन मध्ये पात्र ठरले गेलेत आणि पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज होतात। एकदा बबलू आणि या दरम्यान हलक्याचा चेंडू खेळला गेला। एक सिंगल येईल, धावफलक वाढेल। एका सिंगलच्या मतीने धावफलकावरती 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्क वरती बबलू पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय। नो स्ट्राइक केला विशाल निगोट। ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये कालचा संपूर्ण दिवस जर पाहायला गेला, संपूर्ण स्पर्धा पाहायला गेली तर विशाल निगोटनं फलंदाजीनं सर्वांची मन जिंकली गेली, तर दुसऱ्या बाजूला भागेश बोर आणि या दरम्यान नो चेंडूपांचा निकालावलाय, नो चेंडूपांचा निकालावलाय आणि या नो चेंडूवरती मात्र बॅट वरती चेंडू येत नाहीये। धावफलक वाढला जाते। धावफलकावरती 3 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती चालू असताना 3 धावा आहेत आणि या दरम्यान झेल झालाय आणि भागेश बोर बाद। पहिला धक्का, बडी मछली जाल में भागेश बोरला मैदान सोडावं लागते। धावफलकावरती 3 धावा आहेत। धावफलकावरती हा पहिला धक्का बसला गेलाय। नवीन फलंदाज ऋषी मंचरकर मैदानाच्या आतमध्ये येतोय। धावा संख्या जर पाहायला गेली तर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती चालू असताना 3 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा बबलू रोकडे चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय। काय गोलंदाजी केली बबलू, नो चेंडू नंतर भागेश बोरला परतवलं गेले ऋषी मंचरकर पुन्हा एकदा आणि या दरम्यान हलक्याचा चेंडू खेळला गेला। एक सिंगल येते। धावफलक वाढला जातोय। स्कोर कार्ड वरती 1 धावेने वाढ होती। धावफलकावरती 4 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं चालू असताना एका गाडीच्या मधल्यामध्ये 4 धावा। पुन्हा एकदा बबलू टू ऋषी या दरम्यान चेंडू मात्र डॉट निर्धाव। धावफलक स्थिर आहे। धावफलकावरती पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 4 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत। क्वालिफायर वर मैदानाच्या 2 ताकदवार संघ आहेत। 2 एकमेकांच्या विरोधामध्ये काही कामगिरी केली जाते। धावफलकावरती 4 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत। सुरेख फटका, एक सिंगल येईल, धावफलक वाढेल। धावफलकावरती पहिलं षटक संपलं गेले आणि धावफलकावरती 5 धावा एका गाडीच्या मधल्यामध्ये ज्या मात्र पाहायला मिळत आहेत। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखरकारचे माजी संचालक बाजीराव तात्या बारवे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे। त्यांना देखील मी विनंती करतो की व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा। दुसरा षटक मैदानाच्या आतमध्ये अजिंक्य मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय। स्ट्राइक केला विशाल निगोट आणि या दरम्यान एक सिंगल येईल, धावफलक वाढेल, पुढे जाईल। धावफलकावरती 6 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत। गणराज कंस्ट्रक्शन्स संपत चासकर या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचं सहर्ष स्वागत। पुन्हा एकदा हलक्याचा चेंडू खेळला गेला। एक सिंगल येते। धावफलक वाढला जातोय। स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक दुसरं दरम्यान एक सिंगल येते। धावफलक वाढला जातोय। स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळत आहेत।
तब्बल 8 धावा, 8 धावा धाबलकावरती जे मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एक धावेची पॅनल्टी फ्रेंडशिप अवसरी संघाला. या ठिकाणी चौकार मारला तर विक्रम बारवे सरपंच यांच्या तर्फे 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. एका धावेची पॅनल्टी म्हणजे पंचांची फक्त कर्णधार बातचीत करेल. जर कर्णधार सोडून जर कोणता खेळाडू पंचांशी उज्जत घालताना दिसला धाबलकावरती पॅनल्टीचे एक रन ऍड करून 9 धावा धाबलकावरती आहेत. विक्रम बारवे नो चेंडू आहे ना, नोची एक यांच्यातर्फे 5 होत्या, 2 चेंडूवरती 2 सिंगल तर 100 रुपयाचं बक्षीस 7, देण्यात नोची येणार एक आहे. 8 आणि पॅनल्टीची एक 9. यांची खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. 9 धावा धाबलकावरती ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. माऊली प्रतिष्ठानचा साहेबजी आपण स्पर्धा पाहतोय. मेनपंच म्हणून गणेश 12वे तुम्हाला माहिती पाहायला मिळते. आज मात्र सर्व निर्णय कडक असतील याची सर्वांनी नोंद घ्यायची. या दरम्यान एक सिंगल येईल, धाबलक वाढेल, पुढे जाईल. स्कोर कार्ड दुहेरी आकामध्ये प्रवेश केला जातोय. धाबलकावरती 10 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. एक देखणी क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या दरम्यान पुन्हा एकदा हलक्याचा चेंडू खेळला गेलाय. विशाल निगोड मैदानाच्या आतमध्ये सूर्य कामकाज जे मात्र करताना पाहायला मिळतोय. धाबलकावरती तब्बल धावा नोंदवल्या जात आहेत. 11 धावा या दरम्यान चेंडू मात्र डॉट निर्धाव. धावफलक स्थिर असेल. धाबलकावरती 11 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. मयूर बारवे यांच्यातर्फे प्रत्येक चौकारास 100 रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. या दरम्यान एक सिंगल येते. धावफलक वाढला जातोय. स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 2 षटक संपली गेली. धाबलकावरती नोंदवले गेल्यात. 12 चेंडू मध्ये 12 बनवले गेल्यात. आयोजक म्हणून माऊली प्रतिष्ठान चास व योद्धा प्रतिष्ठान चास आणि यांच्या माध्यमातून उभी राहिलेली ही क्रिकेटचा एक रंगारंग सोहळा. अंतिम दिवस आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्वालिफायर 1 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतेय. धाबलकावरती तब्बल धावा जर पाहायला गेलं मयूर बारवे यांच्या वतीनं प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणारे. आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचा उशीर आलेल्या प्रेक्षक वर्गाला सांगू इच्छितो. मंडळी सामना चालू आहे फ्रेंडशिप अवसरी आणि त्यांच्या विरोधामध्ये बालाजी ग्रुप मंचर. क्वालिफायर 1 मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. या दरम्यान पहा मैदानाच्या आतमध्ये ऋषी मंचरकर बडी मछली जाल में. आता मात्र ऋषी मंचरकर स्वतः बाद होतोय. नवीन फलंदाज गणेश दैने मैदानाच्या आतमधील ऋषी मंचरकरची जागा घेण्यासाठी धाबलकावरती 12 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. बबलू जो मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. बबलू रोकडे काय कामगिरी बाईच्या आतमध्ये केली जाईल. या दरम्यान सुरेख फटका खेळला गेला. एक सिंगल येते. धाबलक वाढला जातोय. स्कोर कार्ड वरती 2 गड्याच्या मधल्यामध्ये षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती चालू असताना 13 धावा गणेश दैने. मूर्ती लहानपर कीर्तिमान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गणेश दैने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल येईल. धाबलक वाढेल, पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती एका धावेनं 14 धावा ज्या मात्र धाबलकावरती पाहायला मिळत आहेत. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे प्रेम व्यक्त करणारा दिवस. मैदानाच्या आतमध्ये धाबलकावरती धावाच 14 धावा. माजी खेळाडू अनिल रोकडे हे या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचे सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बबलू टू गणेश 14 धावा धाबलकावरती आहेत. आणि या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल येईल. धावफलक वाढेल. सिंगलच्या मध्येने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती तब्बल 15 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. भागेश बोर आणि ऋषी मंचरकर हे 2 फलंदाज नक्कीच बाद झालेत. आता मात्र गणेश नाही मैदानाच्या आतमध्ये आलाय. आणि या दरम्यान चेंडू मात्र डॉट निर्धाव. धावफलक स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळत आहेत.
15 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. तिसऱ्या क्रमांकाचा आणि धाबफलकावरती 15 धावा. गोलंदाजाने कमबॅक केलं या षटकामध्ये. मैदानाच्या आतमध्ये 15 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चौकारासाठी मयूर बारवे यांच्या वतीनं आणि या दरम्यान सुरेख फटका आहे. 2 धावा मिळतील. डिक्लेरेशन एरिया 2 धावा येतील. 2 धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 17 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 संपली गेली आणि धावफलकावरती 17 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. ग्रामपंचायत सदस्य विनायक शेठ घोडे, दीपक शेठ बारवे यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. 3 षटकं संपली गेली आणि धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 17 धावा. समस्त ग्रामस्थ, चासचे सर्व ग्रामस्थ आणि प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ऑनलाईन सामन्यांचा आनंद घेणाऱ्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील सहर्ष स्वागत. 17 धावा. 3 षटकं संपली गेली. षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी सांघिक 4 तर वैयक्तिक पहिलं षटक तौसिफ शेख स्ट्राईक केला विशाल निगोट. आणि या दरम्यान हलक्या चेंडू खेळला गेला. एक सिंगल येते. धावफलक वाढला जातोय. स्कोर कार्ड वरती 18 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 2 ताकदवार संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. एकमेकांच्या विरोधात काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. धावफलकावरती 18 धावा आहेत. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे. सुरेख फटवायच्या आतमध्ये विशाल निकोटच्या बॅटमध्ये येतोय. धावफलक एका धावेने वाढला जातोय. स्कोर कार्ड वरती 19 धावा. अरे चेंडू बाहेर कोणी फेकून दिला? प्रत्येक चौकारासाठी मयूर शेठ बारवे यांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक. धावफलकावरती धावा आहेत. 19 धावा. किशोर शेठ भोर, संकेत शेठ बारवे यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. आणि या दरम्यान सुरेख फटका. एक सिंगल येईल. धावफलक वाढेल. पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळत आहेत. तब्बल 20 धावा. 20 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तौसिफ गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकला गणेश. सुरेख फटका. एक सिंगल येईल. धावफलक वाढेल. पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा 21 धावा. शेवटचं षटक जे मात्र प्रगतीपथावरती चालू असताना 21 धावा जे मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल येईल. धावफलक वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 22 धावा जे मात्र पाहायला मिळत आहेत. चौकारासाठी पारितोषिक येते मयूर शेठ बारवे यांच्या वतीने 101 रुपयांचं. धावफलकावरती 22 धावा जे मात्र पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक. आणि या दरम्यान एक सिंगल येते. धावफलक वाढला जातोय. एका सिंगलच्या मतीने धावफलक संख्या वाढली जाते. एक सिंगल इन धावफलकावरती बनवल्या गेल्या 23 धावा. विजयासाठी बनवायच्या 24 चेंडू आणि 24 धावा. 24 चेंडू 24. यानंतरचा होणारा सामना इलिमिनेटरची लढत जी मात्र खेळवली जाईल. माऊली प्रतिष्ठान चास आणि त्यांच्या विरोधामध्ये गुरुदेव दत्त व रेणुका माता क्रिकेट क्लब पांडुरंगवाडी. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. सन्मान्य देणगीदार सतीश शेठ चासकर, संतोष शेठ माटे, विश्वास शेठ चासकर, संतोष बारवे, साई बारवे, विनायक घोडे, अनिल शेठ घोडेकर, योगेश भोर, सुभाष बारवे, गणेश तुकाराम चासकर, संतोष पोकळे, हेमंत बारवे, संत ज्ञानेश्वर डेअरी फार्म, अमोल घोलप, खंडू पारदी, विक्रम बारवे, नितीन कोकणे, प्रसाद बारवे, स्वप्नील बारवे, संपत चासकर, दीपक बारवे, ज्ञानेश बारवे, अमोल गाडे, आशिष काळे, बाळासाहेब जिमनकर ह्या सन्माननीय देणगीदारांचं देखील माऊली प्रतिष्ठान चास आयोजित भव्य अंडर क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. चला यानंतर सामना पांडुरंगवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये माऊली प्रतिष्ठान चास. फलंदाज चला, फलंदाज चला ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. मयूर बारवे सलामी जोडी बाईंच्या आतमध्ये येईल. विजयासाठी बनवायच्या 24 चेंडूमध्ये 24 धावा. 24 चेंडू आणि बनवायच्या 24 धावा. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी येते. बबलू रोकडे तर दुसऱ्या बाजूला
आदेश गायकवाड अर्थात गुड्ड्या मैदानाच्या आतमध्ये. इष्टांच्या पाठीमागे विशाल निगोट गोलंदाजी मार्कवरती. मंचर एक्सप्रेस शुभम गांजाळे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल. तर स्ट्राईक एंडला बबलू रोकडे मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. 24 चेंडूमध्ये बनवायच्या 24 धावा. क्वालिफायर 1 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता मात्र या दोन संघातील पराभूत संघाला एक हेल्पलाईन म्हणजे एक सामना अजून देखील मिळणार आहे फायनलला जाण्यासाठी. चला ना, विनायक शेठ घोडे यांच्या या मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. सामन्याला मात्र सुरुवात 24 चेंडूमध्ये बनवायच्या 24 धावा. या दरम्यान चेंडू मात्र डॉट निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. 24चा पाठलाग चालू आहे. दुसऱ्या बाजूला बालाजी ग्रुप मंचर तर त्यांच्या विरोधामध्ये फ्रेंडशिप अवसरी पहिला चेंडू शुभमचा नक्की सुरेख पाहायला मिळतोय. आणि या दरम्यान डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. आणि या दरम्यान एक सिंगल येते. धावफलक वाढले जाते, खातं खोलले जाते स्कोर कार्ड वरती. एक सिंगल जी मात्र पाहायला मिळते स्ट्राईक एंडला आदेश गायकवाड अर्थात गुड्डा तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. एक सिंगल घेतली गेली आहे. 24चा पाठलाग चालू आहे. धावफलकावरती बालाजी ग्रुप मंचर संघ प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्या गेल्या त्या 23 धावा. विजयासाठी 24चा पाठलाग करायचा आहे. पण एकदा शुभम गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. स्ट्राईक केला असेल आदेश गायकवाड. आणि या दरम्यान झेल पा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये निसटलाय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू मात्र डॉट असेल, निर्धाव असेल, धावफलक स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती एक धाव जी मात्र पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं चालू असताना पांडुरंगवाडी नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय. काय निर्णय घेतला गेलाय? वा काय क्षेत्ररक्षण केलंय पहा. का म्हटलं जातं आंबेगाव तालुक्याचा चित्ता भागेश भोरला पहा मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3 धावा वाचवतोय. भागेश भोर कौतुक करावं लागेल त्या खेळाडूचं. मैदानाच्या आतमध्ये एक 3 धावा वाचवल्या गेल्या. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत तब्बल 2 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 2 धावा आहेत. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. पांडुरंगवाडी संघ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला गेला. आमंत्रित केले गेले माऊली प्रतिष्ठानचा संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी सामना संपल्याबरोबर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि या दरम्यान डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे आणि एक सिंगल येते. धावफलक वाढला जातोय. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वाढतंय. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 3 धावा. सुरेख क्षेत्ररक्षण मच्छिंद्र खेडकर मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत 3 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 3 धावा आहेत. 24चा पाठलाग चालू आहे. स्ट्राईक केला असेल आदेश गायकवाड. आणि या दरम्यान आदेश गायकवाडच्या बॅट मध्ये येतोय सुरेख फटका. चौकार 4 धावा. ₹100 पारितोषिक या चौकारासाठी येईल. आणि धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 7 धावा. पहिलं षटक संपलं गेले, बनवले गेल्या 7 धावा. उर्वरित 18 चेंडू मध्ये बनवायच्या 17 धावा. मयूर बारवे यांच्यातर्फे या चौकारात ₹100 बक्षीस देण्यात येत आहे. तसेच विक्रम बारवे यांच्यातर्फेही या ठिकाणी ₹100 बक्षीस देण्यात येते. गोलंदाजी मार्कवरती ऋषी मांजरकरच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. शेवटच्या 18 चेंडू बनवायच्या 17 धावा. स्ट्राईक केला मात्र तुम्हाला. आणि या दरम्यान काय चेंडू टाकलाय ऋषी मांजरकर पहा. चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. शेवटचे 17 चेंडू बनवायच्या 17 धावा. पुन्हा एकदा ऋषी टू बाबलू. एका बाजूला ऋषी मांजरकर आणि या दरम्यान फिरकीचा जादूगार जो मात्र नक्कीच मैदानाचा. आणि या दरम्यान पंचाकडे फार मोठा अपील पाहायला मिळालंय. आणि या दरम्यान हा पंच निर्णय देतील. पहा थांबा. पंच निर्णय थर्ड पंच ठेवलेले आहेत. पाठीमागून कुणी इशारा करू नका. फलंदाज बाद. या दरम्यान आदेश गायकवाड.
राष्ट्रवादी अध्यक्ष बाळासाहेब बारवे पहिला धक्का बसला गेलाय धाबालकावरती धावा पाहायला मिळत आहेत. धाबालकावरती धावा 7 धावा एका गड्याच्या बदल्यामध्ये स्ट्राईक केला. आता मात्र अमित सावंत जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय तर गोलंदाजी मार्क वरती ऋषी पण एकदा सज्ज होतोय. एक सिंगल येईल धाबालक वाढेल पुढे जाईल स्कोर कार्ड वरती 8 धावा धाबालकावरती 8 2 संघांची पडली आहे गाठ आणि कोण कोणाचे मैदानाच्या आतमध्ये लावणार वाढ धाबालकावरती धाव संख्या 8 आणि या दरम्यान सुरेख चेंडू बाहेरच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंचाकडे फॉरवर्ड अपील पाहायला मिळाले. चेंडू मात्र डॉट निर्धाव जो मात्र पाहायला मिळेल स्कोर कार्ड वरती धावा 8. सुरेख चेंडू 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 8 धावा आहेत. पुन्हा एकदा ऋषी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. धाबालकावरती 24चा बाटला करायचा 8 बनवल्या गेल्यात. सुरेख क्षेत्ररक्षण एक सिंगल येईल धाबालक वाढेल सिंगलच्या मतीने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती एक सिंगल येते 9 धावा धाबालकावरती ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती चालू आहे. धाबालकावरती 9 धावा जाऊ तिथे खाऊ धाबालकावरती धावा आहेत 9. आणि या दरम्यान पहा बडी मछली जाल में मैदानाच्या आतमध्ये पहा बबलू रोकडे बाद होतोय. 2 षटक मैदानाच्या आतमध्ये संपताय. धाबालकावरती बनवल्या गेल्यात 9 धावा. समीकरण असेल शेवटचे चेंडू शिल्लक असतील 12 आणि विजयासाठी बनवायच्यात 15 धावा. 12 चेंडू 15. पैलवान मनोजी बारवे हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सरच्या स्वागत हार्दिक असं अभिनंदन. सचिन भाऊ भोर यांच्या वतीनं जे पारितोषिक होतं ते मात्र जमा झाले तब्बल 11,000 रुपयांचं. त्यांचं देखील पावली प्रतिष्ठान चासच्या वतीनं सरच्या असं स्वागत. सामना मंडळी रंगला गेलाय. क्वालिफायर 1 मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतेय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 बनवायच्यात 15 धावा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा शुभम गांधाळेच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. काय गोलंदाजी केली आहे ऋषी मनसरकरनं. केवळ ह्या षटकात 2 धावा खर्च करतोय ऋषी मनसरकर आणि नक्कीच लाजवाब गोलंदाजी. क्षेत्ररक्षकांची साथ पा बागेश बोर असेल मच्चू खेडकर असेल दुसऱ्या बाजूला शुभम असेल छोटू असेल बाबू असेल काय कामगिरी बाईच्या आतमध्ये करतोय. तर दुसऱ्या बाजूला फ्रेंडशिप औषधी संघ 2 गडी बाद झालेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल झुंजावं लागेल उभं राहावं लागेल. स्ट्राईक एंडला अमित सावंत तर नॉन स्ट्राईक एंडला तौसिफ शेख ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि या दरम्यान पुन्हा एकदा ऋषी मनसरकर पहा मैदानाच्या आतमध्ये खराब कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 1+4 अशा 5 धावा येतील आणि 5 धावेने धावफलक वाढेल पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती तब्बल 14 धावा. 12 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. दोन चौकार आतापर्यंत आले. 14 धावा धाबालकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती शुभम जो मात्र सज्ज होतोय. आणि या दरम्यान एक सिंगल इन धावफलक वाढेल पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 15 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकाचं चालू आहे. धावफलकावरती तब्बल 15 धावा. पहा नो चेंडू आणि त्यावरती चौकार गेल्यानंतर मैदानाच्या शुभम पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आणि या दरम्यान डॉट निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर असेल. धावफलकावरती धावा 15 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. आणि या दरम्यान पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धावफलक वाढेल पुढे जाईल. धावफलकावरती 16 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 24चा बाटला करायचा आहे 16 बनवल्या गेल्या. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि बनवायच्या अजून देखील 8 धावा. 9 चेंडू आणि 8 धावा. 9 चेंडू आणि 8 धावा अजून देखील मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. गोलंदाजी मार्क वरती शुभम पुन्हा एकदा सज्ज होतोय. या दरम्यान एक सिंगल येते. धावफलक वाढला जातोय. स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकावर तब्बल 17 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज शुभम. आणि या दरम्यान पहा तौसिफ शेख मात्र बाद होतोय.
फार मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. तौसिफला मात्र मैदान सोडावं लागते. समीकरण असेल शेवटचे चेंडू शिल्लक असतील 7 आणि बनवायच्यात 7 धावा. 7 चेंडू 7 चेंडू मध्ये बनवायच्या 7 धावा. सात चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. काय कामगिरी बाईच्या आतमध्ये केली जाईल. नवीन फलंदाज अजिंक्य पोखरकर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नॉन स्ट्रायकर वरती अमित सावंत. अमित आणि अजिंक्य ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलकावरती पाटलाग साली पहा मंडळी 24 धावसंख्येचा. धावफलकावरती 17 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद झालेत आणि धावफलकावरती 17 धावा आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक केला अजिंक्य आणि या दरम्यान चेंडू खारा वाईड अतिरिक्त जो मात्र पाहायला मिळतोय. धावफलक पुढे जातो एका धाव संख्येने. धावफलकावरती 18 धावा जमा मात्र पाहायला मिळत आहे. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या 6 धावा. 7 चेंडू 6. स्ट्राईक केला पुन्हा एकदा अजिंक्य. गोलंदाजी भारती शुभम आणि या दरम्यान एक सिंगल येईल. सामना असेल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि बनवायच्या त्या 5 धावा. 6 चेंडू 5. गणेश बारबे मित्रमंडळ आणि संपूर्ण आयोजकांनी घेतलेले कष्ट आणि तदनंतर उभी राहिलेली स्पर्धा आज मात्र ग्रँड फिनाले फायनल डे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत 19 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. सुपर ओव्हर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि बनवायच्यात 5 धावा. गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगार शुभम चाहत छोटू कुमकरच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. काय गोलंदाजी छोटू कुमकर कालच्या दिवसात केली. आज मात्र तशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. स्ट्राईक केला अमित सावंत जो मात्र पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू बनवायच्यात 5 धावा आणि या दरम्यान डिक्लेरेशन एरिया 2 धावा येतील आणि 2 धावेने धावफलक वाढेल. पुढे जाईल स्कोर कार्ड वरती 21 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आणि या दरम्यान पंचाकडे अपील फार मोठा अपील पाहायला मिळाले आणि या दरम्यान पंच बाद घोषित केलंय. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 3 धावा. 4 चेंडू 3. 4 गडी बाद झाले. नवीन फलंदाज मात्र राकेश काळे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक केला मात्र अजिंक्य पोखरकर नक्कीच पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू बनवायच्या त्या 3 धावा. माजी ग्रामपंचायत सदस्य बशीरबाई इनामदार यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. त्यांचं देखील सहर्षा स्वागत. हार्दिक असं अभिनंदन. त्या मान्यवराला मी विनंती करतो की व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा. आज मात्र फायनलचा दिवस. मैदानाच्या आतमध्ये पहा आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. हार्दिक असं अभिनंदन. शेवटचे 4 चेंडू बनवायच्या 3 धावा. स्ट्राईक केला मात्र अजिंक्य पोखरकर नक्कीच खेळताना पाहायला मिळतोय. एकदा गोलंदाजी मार्फत छोटू जो मात्र खेळताना पाहायला मिळतो. या दरम्यान एक सिंगल येईल. धावफलक वाढेल. पुढे जाईल स्कोर कार्ड वरती एका धावेनं. धावफलकावरती 22 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 2 धावा अजून देखील बनवायच्यात. आणि या दरम्यान पहा फलंदाज बाद बाद गणेश दैने काय क्षेत्ररक्षण केले. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या 2 धावा. 2 चेंडू मध्ये बनवायच्या 2 धावा. गणेश दैने मैदानाच्या आतमध्ये बाद क्षेत्ररक्षण सुरेख करताना पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या 2 धावा. छोटू कुमकर 5 गडी बाद झालेत. 2 विकेट अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. 5 गडी बाद झालेत आणि धावफलकावरती धावा आहेत 22 धावा.
दोन चेंडू आणि 2 धावा चेक केलं गेलंय फलंदाजाला. मैदानात पुन्हा एकदा छोटू गुमकार जो मात्र नक्कीच मॅच आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक केला अजिंक्य. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, एक सिंगल येईल, धावफलक वाढेल, पुढे जाईल स्कोर कार्ड वरती. एक चेंडू आणि एक कंपल्सरीचे सामना, एक चेंडू मध्ये बनवायची एक धाव. हा सामना टाय झाला सुपरवर, सॉरी सामना टाय झाला तर सुपरवर खेळवली जाईल. एक चेंडू मध्ये एक बनवायची आहे. एक चेंडू मध्ये बनवायची एक धाव. थर्ड पंच बा, थर्ड पंच सगळ्या बाजूचे थर्ड पंच आता क्विक राहा. एक चेंडू मध्ये एक बनवायची आहे. एक चेंडू मध्ये एक बनवायची आहे. काय सामना रंगला गेलाय. प्रेक्षक वर्गाच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना प्रेक्षकाला पाहायला मिळतो. एक चेंडू आणि बनवायचे एक धाव. छोटू कोमकार गोलंदाजी मार्क वरती नक्कीच सज्ज होतोय. 6 चेंडू 5 बनवत असताना पहा मंडळी सामना आला. एक चेंडू आणि एक धाव. एक चेंडू आणि बनवायची एक धाव. सामना टाय झाला सुपर ओव्हर. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. एक चेंडू मध्ये बनवायची एक धाव. पुन्हा एकदा एक चेंडू आणि एक धाव ची मात्र बनवायची आहे. केलं गेलंय. एकदा छोटी गोमकर तर ट्राय केला असेल योगेश तोडकर. आणि या दरम्यान पंचांकडे फार मोठा अपील पाहायला मिळत आहे. पहा पंचांकडे फार मोठा अपील पाहायला मिळालंय. थांबा पंच निर्णय देतील. पंच निर्णय देतील. काय सामना आहे पहा मंडळी. सुरेख क्षेत्ररक्षण बागेच बोरचं पाहायला मिळालंय. हा पंच निर्णय घेतायत. थर्ड पंचांकडे निर्णय गेलाय. फार जो निर्णय पंच देतील हा दोन्ही संघाला मान्य करावा लागेल. इयत्ता 10वी आणि पंचांनी बाद जे मात्र घोषित केलंय. आणि सुपर ओव्हर. चला सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या. पंच रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू नाहीये कारण थर्ड पंचांनी निर्णय घेतलाय. ट्रॉफी सौजन्य जे मात्र दिलं गेलंय कैश्याम मारुती चासकर यांच्या स्मरणार्थ योगेश महाराज गोविंद बारवे यांच्या वतीने ट्रॉफी सौजन्य देण्यात आले. सुपर ओव्हर जे मात्र आयोजकांनी कळवलंय की सुपर ओव्हर खेळवली जाईल.
या ठिकाणी काही गोंधळ घालायचा नाही, सर्वांनी जागेवर जायचंय आणि सुपर ओव्हर या ठिकाणी अंपायरचा निर्णय या ठिकाणी अंतिम राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची. या ठिकाणी सुपर ओव्हर खेळली जाईल. फ्रेंडशिप संघाचा संघनायक व्यासपीठाच्या समोर या आणि बालाजी संघाचा संघनायक या. तुमचे गोलंदाज आणि 3 फलंदाज सांगा सामना चालू होण्याच्या अगोदर. हेच फलंदाज तुम्ही आता जे सांगणार ना सुपर ओव्हरला तेच फलंदाज येणार, त्यात बदल होणार नाही. त्यामुळे फलंदाज सांगा आणि गोलंदाज सांगा. चला फ्रेंडशिप संघ तौसिफ बबलू रोकडे बबलू तुमचे 3 फलंदाज सांगा कोण कोण आणि गोलंदाज आत्ताच सांगायचा आहे. गोलंदाज बबलू घ्या लिहून. गोलंदाज बबलू आणि बालाजी मंचर संघनायक बाबू दैने. तौसिफ फलंदाज, अमित सावंत आणि आदेश गायकवाड हे 3 फलंदाज असतील आणि बबलू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज असेल. आणि बालाजी ग्रुप मंचर सांगा गोलंदाज सांगा आणि 3 फलंदाज सांगा. हा हे 3 जण झालेत. बालाजी मंचर संघ गोलंदाज शुभम. गोलंदाज घ्या बालाजी मंचर संघाचे लिहून घ्या. गोलंदाज शुभम. फलंदाज विशाल गणेश आणि बागेश हे 3 फलंदाज. सामना पहा मंडळी, पहिला सामना नक्कीच प्रेक्षक वर्गाच्या काळजाचा ठोका सुकवणारा सामना पाहायला मिळतोय. सामना असेल सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये खेळवली जाते आणि सुपर ओव्हर पहा, सुपर ओव्हरचा निकाल जोपर्यंत लागत नाही ना तोपर्यंत सुपर ओव्हर कंटिन्यू खेळवली जाईल. जर सुपर ओव्हर टाय झाली तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर, कारण की नवीन नियमानुसार क्रिकेटच्या जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल. आणि पंच जो निर्णय देतील हा सर्व संघाला मान्य करावा लागेल आणि तो निर्णय अंतिमच असेल. अवसरी आणि बालाजी पहिला सामना. मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक केला आदेश गायकवाड, नॉट स्ट्राईक केला अमित सावंत. माजी तंटामुक्ती अध्यक्ष सतीश शेठ चासकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इयत्ता 10वी आरसीआय इनामदार राष्ट्रीय लेदर बॉल खेळाडू या ठिकाणी आल्यात, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करतो की व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा, सामन्यांचा आनंद घ्या. धाबलकावरती धावा. आता मात्र सामना टाय झालाय. सुपर ओव्हर पंचांचा प्लेचा इशारा तो मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. यष्टीच्या पाठीमागे विशालने गो स्ट्राईक केला. आदेश गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. शुभमच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. स्ट्राईक केला. या दरम्यान एक सिंगल येईल, धावफलक वाढेल, पुढे जाईल स्कोर कार्ड वरती एक सिंगल धाव ती मात्र पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती खातं खोललं गेलंय. सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतेय. आणि हा सामना संपल्याबरोबर पांडुरंगवाडी ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि दुसऱ्या बाजूला माऊली प्रतिष्ठानचा संघ मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज पाठवायचे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेतली. वैभव शेठ कडुसकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि या दरम्यान 2 धावा येतील. 2 धावेने धावफलक वाढेल, पुढे जाईल स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती चालू असताना धावफलकावरती 3 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक केला आदेश गायकवाड, नॉट स्ट्राईक केला अमित सावंत. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती शुभम पुन्हा एकदा सज्ज होतोय. या दरम्यान फलंदाज आदेश गायकवाड बाद. आदेश गायकवाड मात्र धावबाद होतोय. नवीन फलंदाज तौसिफ शेख मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 3 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 3 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती अमित सावंत तर नॉट स्ट्राईक केला तौसिफ शेख. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते.
सतीश चासकर यांच्या वतीने देखील 2100 रुपयांची देणगी आलेली आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि या दरम्यान पहा अमित सावंत बाद होतोय. एक डाव संपला गेलाय, बनवल्या गेल्या 3 धावा, विजयासाठी बनवायच्या 4 धावा. तीन चेंडू मध्ये पहा शुभमनं शेवटचे 2 चेंडू 2 विकेट पडल्यात, म्हणजे पहिल्या 2 चेंडू 3 धावा आल्या होत्या आणि आता मात्र संघ ऑल आउट झालाय. विजयासाठी बनवायच्या 4 धावा. चला बालाजी मंचर संघ सलामीचे फलंदाज, चला ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवा. 4 धाव्यांचं टार्गेट आहे. वैभव शेठ कडुसकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. समस्त ग्रामस्थ चास यांचं देखील या ठिकाणी सर्वांचं आगमन झाले. सर्व प्रेक्षक वर्गांचं देखील पुन्हा एकदा माऊली प्रतिष्ठान चास आयोजित भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. सलामी जोडी बालाजी मंचर संघाकडनं विशाल निगोट आणि दुसऱ्या बाजूला भागेश बोर. पहा संपूर्ण स्पर्धेमध्ये विशाल निगोट केवळ एका सामन्यात बाद झालाय. सोनू राजगुरू आणि त्यांच्या समोर आलेल्या संपूर्ण मित्र परिवार यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये विशाल निगोट केवळ एका सामन्यात बाद आहे, बाकीच्या सर्व सामन्यात विशाल निगोटनं नॉट आउट फलंदाजी केली आहे. डबल कवरती धावा आहेत, तब्बल 3 बनवल्यात, 4चा बाटला करायचा आहे. 6 चेंडू आणि बनवायच्या 4 धावा. तर गोलंदाजी मार्कवरती बबलू रोकडे तुम्हाला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळेल. स्ट्राईक केला विशाल निगोट. एकदा या दरम्यान सुरेख फाटका एक सिंगल येते. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायच्या त्या 3 धावा. 5 चेंडू मध्ये बनवायच्या 3 धावा. अजून देखील 5 चेंडू मध्ये बनवायच्या 3 धावा. या दरम्यान सुरेख फाटका एक सिंगल येते. धावफलक वाढला जातोय. स्कोर कार्ड वरती 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहे. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या 2 धावा. 4 चेंडू आणि बनवायच्या 2 धावा. 4 चेंडू 2. पुन्हा एकदा सिंगल. स्कोर लेवल जी मात्र पाहायला मिळतीये धावफलकावरती. शेवटचे 3 चेंडू बनवायचे 1 धाव. 3 चेंडू आणि 1. 3 चेंडू 1. या दरम्यान सामना मात्र जिंकला गेलाय. बालाजी ग्रुप मंचर संघ फायनल मध्ये जाऊन दाखल होतोय. पराभूत संघ फ्रेंडशिप अवसरी संघाचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. चला यानंतर सामना पांडुरंग वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये माऊली प्रतिष्ठानचा सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये महाअंतिम सोहळा, महाअंतिम मुकाबला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. एका बाजूला बालाजी ग्रुप मंचर तर दुसऱ्या बाजूला फ्रेंडशिप अवसरी. 2 ताकदवार संघांच्या आतमध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचं फायनलच्या सामन्यामध्ये आंबेगाव तालुका समालोचक कक्षामध्ये मी रामदास ढेरंगे सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 ताकदवार संघ, एका बाजूला बालाजी ग्रुप मंचर तर दुसऱ्या बाजूला फ्रेंडशिप अवसरी. सलामी जोडी मैच आतमध्ये गेली आहे. स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय विशाल निगोट. रणजी खेळाडू प्रफुल्ल रोकडे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. स्ट्राईक एंड वरती विशाल निगोट. योगेश महाराज बारवे यांना देखील ट्रॉफी सौजन्य दिले गेले, त्यांना देखील विनंती करतो की व्यासपीठावरती या. नितीन शेठ बारवे यांचं देखील आगमन होते, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सत्यवान शेठ बारवे हे देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ऑनलाईन संपूर्ण सामन्याचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षक वर्गाचं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. ग्रँड फिनाले, महाअंतिम सोहळा, महाअंतिम मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. CPL पर्व 4थ्याचा शेवटचा सामना, फायनल सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बालाजी ग्रुप मंचर तर त्यांच्या विरोधामध्ये फ्रेंडशिप अवसरी. 2 ताकदवार संघादरम्यान लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती असेल आंबेगाव नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्हा. महाराष्ट्र टेनिस मध्ये सर्वाधिक आयकॉन म्हणून जर कोणत्या खेळाडूला मागणी असेल तर तो विशाल निगोट स्ट्राईक एंड वरती उभा आहे. तर नॉन स्ट्राईक एंड वरती ज्या खेळाडूनं बॉक्स क्रिकेटची 17 ते 18 वर्ष अद्यावत सेवा केली असा मात्र आंबेगाव तालुक्याचा वादळ म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं तो मात्र भागेश बोर नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. तर गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगार
बबलू रोकडे जो मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. षटक क्रमांक पहिलं बंडू काका हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सरच्या स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. त्याच ग्रामपंचायतचे कर्मचारी दत्ताशेठ बारवे हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील सरच्या स्वागत. आणि जर फायनलचा सामना जर सुपर ओव्हर झाला तर कृष्णा पोकरकर सर यांच्या वतीनं दोन्ही संघाला 200-200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मौलाना साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. सामन्याला मात्र सुरुवात, टाळ्यांचा गजर. फायनलचा सामना, पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांची स्ट्राईक एंड वरती विशाल निगोड तर गोलंदाजी मार्क वरती बबलू रोकडे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय स्ट्राईक एंड वरती विशाल. आणि पहिला चेंडू खराब, अतिरिक्त संघाचा श्री गणेश खातं खोलले गेले आणि दाबलकावरती एक सिंगल धाव जी मात्र पाहायला मिळते. दाबलकावरती एक धाव. सुरुवात मात्र खराब पाहायला मिळते. बबलू रोकडे थोडीशी दशा आणि दिशा बाहेर काढलेला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंड वरती विशाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुरेख फटका खेळला गेला, एक सिंगल येते, दाबलक वाढला जाते. स्कोर कार्ड वरती 2 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती चालू असताना 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. एकदा स्ट्राईक एंड वरती असेल विशाल, गोलंदाजी मार्क वरती बबलू. त्या दरम्यान हलक्याचा चेंडू खेळला गेला, एक सिंगल येते, धावफलक वाढला जातोय. स्कोर कार्ड एका धावेने वाढलं जात आहे. 3 धावा धाबलकावरती ज्या मात्र पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आणि 3 धावा स्ट्राईक एंड वरती. आंबेगाव तालुक्याचं वादळ म्हणून ज्या खेळाडू ओळखलं जातं. क्रिकेटचा फार मोठा अनुभव, बॉक्स क्रिकेटमध्ये आपलं संपूर्ण कारकिर्दीच्या खेळाडूंना अतिशय गाजवली गेली. तो मात्र भागेश बोर नक्कीच मॅच आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरेख फटका आणि या दरम्यान किती धावा आहेत पंच? सिंगल धाव जी मात्र पाहायला मिळते. एका सिंगलच्या मध्ये धावफलक पुढे जाऊन पोहोचला गेलाय. धावफलकावरती 4 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 4 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती बबलू. 1+1 2 धावा येतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढेल, पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 6 धावा आहेत. बबलू रोकडे फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये थोडीशी कामगिरी खराब केली जाते. धाबलकावरती 6 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक केला भागेश. आणि या दरम्यान पंचाकडे फार मोठा अपील पाहायला मिळतंय. पंचाकडे फार मोठा अपील पाहायला मिळाले. नॉट आउट नक्कीच पंचांनी घोषित केले. धाबलकावरती 6 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 6 धावा पहिल्या षटक प्रगतीपथावरती आहेत. 6 धावा धाबलकावरती आहेत. फार मोठी प्रश्नचिन्ह मैच आतमध्ये निर्माण झाली गेली. स्ट्राईक केला भागेश भोर. काय कामगिरी मैच आतमध्ये केली जाते. धाबलकावरती 6 धावा पहिल्या षटक प्रगतीपथावरती चालू असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती बबलू. षटक क्रमांक पहिलं हाताळताना पाहायला मिळतोय. धाबलकावरती 6 धावा आहेत. आणि या दरम्यान काय स्ट्रोक खेळलाय भागेश बोर मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल येईल, धाबलक वाढेल, पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 7 धावा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि धाबलक एका धावेने पुढे जाऊन पोहोचला गेलाय. 7 धावा धाबलकावरती पहिलं षटक प्रगतीपथावरती आक्रमक रूप थोडंसं धारण करताना पाहायला मिळतोय. आणि विशाल निकोट साठी बक्षीस येत आहे. विशाल निकोट जर 5 चेंडूवरती 5 डिक्लेरेशन एरियामध्ये 2 डिक्लेरेशन मध्ये टुड्या खेळल्या तर सागर शिंदे सर आणि दीपक पोखरकर सर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. या दरम्यान एक सिंगल येते. पहिलं षटक प्रगतीपथावरती या दरम्यान संपलं गेल्या. धाबलकावरती आल्यात त्या 8 धावा. पहिले षटक संपले गेले, 8 बनवल्या गेल्यात. धाबलकावरती धावा आहेत 8 धावा. पहिले षटक संपले गेले, बनवले गेले 8 धावा. गोलंदाजी मार्क वरती अजिंक्य बोडके. दुसरं षटक या दरम्यान चेंडू खराब, वाईड, अतिरिक्त. स्कोर कार्ड मध्ये एका धावेने वाढ होती. धाबलक पुढे जाते. 9 धावा धाबलकावरती आहेत. फायनलचा सामना आहे, ग्रँड फिनाले. बालाजी ग्रुप मंचर तर त्यांच्या विरोधामध्ये फ्रेंडशिप हाऊसरी संघ मैदानाच्या या दरम्यान एक सिंगल येते. धावफलक वाढला जातोय. सिंगलच्या वतीने पुढे जाते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये स्कोर कार्ड प्रवेश केला गेलाय. 10 धावा धाबलकावरती त्या मात्र पाहायला मिळत आहेत. 10 धावा धाबलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती अजिंक्य.
या दरम्यान सुरेख फटका भागेश बोर काय स्ट्रोक खेळलाय मैदानाच्या आतमध्ये डिक्लेरेशन एरिया 2 धावा येतील 2 धावेने धावफलक पुढे जाईल स्कोर कार्ड वरती 12 धावा दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 12 धावा जे मात्र पाहायला मिळत आहेत फायनल या दरम्यान एक सिंगल येईल धावफलक वाढेल पुढे जाईल स्कोर कार्ड एका धावेने धावफलकावरती 13 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत 13 धावा धावफलकावरती आहेत चला वेळ वाचवा 13 धावा आहेत अजून देखील या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील 13 धावा धावफलकावरती आहेत फायनलचा सामना आहे ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये उभी आहे दोन सलामी जोडी विशाल निगुड आणि भागेश बोर कामकाज करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत चेंडू पा स्टेजच्या खाली गेलेला आहे चेंडू द्या धावफलकावरती 13 धावा त्या मात्र स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत विशाल निगुड आणि भागेश बोर ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये कित्येक वर्ष आपण ह्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये फ्रेंड बालाजी ग्रुप मंचर संघाकडे खेळताना पाहतोय आज मात्र तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते विशाल निगोट म्हटलं की अक्षरशः डोक्यावरती बर्फाचा खडा आणि दुसऱ्या बाजूला भागेश बोर आक्रमक स्वभावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पहा ना कुणाच्या अभावाने जगतो ना कुणाच्या प्रभावाने जगतो आम्ही आमच्या प्रभावा स्वतःच्या स्वभावाने मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय भागेश बोर एक आक्रमक स्वभाव मैदानाच्या आतमध्ये तशीच आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला विशाल निगोट थंड डोक्याने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केवळ सिंगल आणि सिंगल वरती भर देताना विशाल निगोट मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला फ्रेंडशिप अवसरी संघ मैदानाच्या आतमध्ये काय कामकाज केलं जाईल धावफलकावरती धावा आतापर्यंत 13 नोंदवल्या गेल्यात दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे बनवल्या गेल्या त्या 13 धावा एकदा सुरेख फटका काय स्ट्रोक खेळलाय सुरेख क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल अजिंक्य पोखरकरचं मैदानाच्या आतमध्ये संघासाठी 3 धावा वाचवल्या गेल्यात कौतुक करावं लागते अजिंक्यच्या मैदानाच्या आतमध्ये भागेश बोरचा चौकार नक्कीच वाचवलाय कित्येक वर्ष भागेश बोर आणि अजिंक्य पोखरकर दोघं नक्कीच मित्र आहेत आता मात्र एकमेकांच्या विरोधात कामकाज केले जाते धावफलकावरती 14 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत आणि या दरम्यान विशाल निगोड सुरेख फटका आहे डिक्लेरेशन एरिया 2 धावा मिळतील 2 धावेने धावफलक पुढे जाईल स्कोर कार्ड वरती तब्बल 16 धावा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं प्रगतीपथावरती चालू असताना 16 धावा आहेत पुन्हा एकदा खरा वाईड अतिरिक्त एक महागड षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते धावफलकावरती तब्बल 17 धावा ज्या मात्र नोंदवल्या जात आहेत या दरम्यान खराब क्षेत्ररक्षण 2 धावा येतील धावफलक वाढेल षटक क्रमांक 2 संपली गेलीत आणि 9.50 च्या सरासरीने कामकाज केले गेले धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या तब्बल 19 धावा छोटीशी टीम मीटिंग बोलवली गेली आहे दुसऱ्या बाजूला बालाजी संघाचा कर्णधार देखील बाबूने देखील छोटीशी टीम मीटिंग बोलवली गेली आहे दुसऱ्या बाजूला फ्रेंडशिप संघ मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावं लागेल कारण बालाजी संघ मैदानाच्या आतमध्ये ट्रॅक वरती खेळताना पाहायला मिळतोय आता मात्र पहिल्या 2-3 चेंडूत हळूहळू धावणारी गाडी आता मात्र तिसऱ्या आणि चौथ्या घेरमध्ये धावताना पाहायला मिळते कारण विशाल निगोड देखील आक्रमक झालाय भागेशनं अगदी पहिल्या षटकामधनं पासून आक्रमक रूप धारण केलंय धावफलकावरती तब्बल 19 धावा ते मात्र पाहायला मिळत आहेत म्हणजे पहिलं षटक हाताळलं गेलं बबलून 8 धावा खर्च केल्या गेल्या हे षटक हाताळलं गेलं बाबू बोडकेनं तब्बल 11 धावा खर्च केल्या गेल्या धावफलकावरती 19 धावा ते मात्र पाहायला मिळत आहेत 19 धावा मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है कोशिश ही नहीं करना ये तो बहुत गलत बात है प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आता फ्रेंडशिप अवसरीला करावे लागतील दुसऱ्या बाजूला बालाजी ग्रुप मंचर संघ आक्रमणावरती उतरलाय भागेश बोर मैदानाच्या आतमध्ये सेट ऑन फायर होते तर दुसऱ्या बाजूला विशाल निगोड संपूर्ण स्पर्धा पाहिली गेली असेल या फलंदाजाचा फॉर्म पाहायला गेला तर विशाल निगोड मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय आपला क्लास मैदानाच्या आतमध्ये ऐकून म्हणून मला का घेतलं जातं याची नक्कीच प्राचिती मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय या दरम्यान भागेश बोर कलात्मक फटका खेळला गेलाय केवळ चेंडूच्या गतीला दिशा दिली गेली एक सिंगल घेतली गेली धावफलक वाढला गेलाय स्कोर कार्ड वरती 20 धावा त्या मात्र नोंदवल्या गेल्यात बबलू गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल पुन्हा एकदा सुरेख फटका आहे एक सिंगल येते धावफलक पुढे जाऊन पोहोचला गेलाय स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळत आहेत त्या तब्बल
21 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावरती चालू असताना 21 धावा धाबलकावरती पाहायला मिळतायत. बालाजी ग्रुप मंचर आणि त्यांच्या विरोधामध्ये फ्रेंडशिप अवसरी दोन ताकदवार संघ. दोन्ही संघांची मजल पाहायला गेली तर नक्कीच बालाजी ग्रुप मंचर संघ या दरम्यान बॅटची काढा की पार उडी प्रश्नचिन्ह. चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय निर्धावे धाबलकावरती. 21 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 21 धावा धाबलकावरती आहेत. पुन्हा एकदा चेंडू डॉट निर्धाव धाबलक स्थिर 21 धावा धाबलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 21 धावा. या षटकात मात्र बबलूने कमबॅक केले. आता मात्र म्हणावं लागेल कारण आतापर्यंत केवळ 2 धावा खर्च केल्या गेल्या. या दरम्यान हलक्या आता चेंडू खेळला गेला. सिंगल येईल धाबलक वाढेल पुढे जाईल स्कोर कार्ड वरती 22 धावा धाबलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. 22 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना म्हणजे या षटकात केवळ 3 धावा आतापर्यंत आल्यात. कमबॅक केले गेले फ्रेंडशिप अवसरी संघाने देखील मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बबलू टू विशाल. या दरम्यान सुरेख फटका एक सिंगल येईल धाबलक वाढेल पुढे जाईल स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळत आहेत. 23 धावा शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये असेल. 23 धावा धाबलकावरती. या षटकात काय रणनीती आखली जाईल. 23 बनवल्या गेल्यात. 6 चेंडूवरती 6 धावा जरी आल्या तरी 29 धावा धाबलकावरती लागतील आणि एक फार मोठं आव्हान या मैदानाच्या आतमध्ये उभं राहील. परंतु काय कामगिरी बागेच्या मनामध्ये प्रश्न असतील, काय प्रश्न विशाल निगोडच्या मनामध्ये असतील तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती तौसिफ शेख कशा प्रकारची गोलंदाजी करेल. कारण या अगोदरच्या सामन्यात देखील पाहायला गेलं तर तौसिफनं सुरेख षटक हाताळलं गेलं. शेवटचं षटक अंतिम षटक मुकाबला अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटकाच्या आतमध्ये खेळला गेला. एक सिंगल येते धाबलक वाढला जातोय. स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात तब्बल 24 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 24 धावा धाबलकावरती. स्ट्राईक एंड वरती विशाल निगोट. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्ग वरती तौसिफ. त्या दरम्यान हलक्या आता चेंडू खेळला गेला. एक सिंगल येते धाबलक वाढला जातोय. स्कोर कार्ड वरती 25 धावा त्या मात्र पाहायला मिळत आहेत. 25 धावा धाबलकावरती आहेत. या दरम्यान फाईट खराब अतिरिक्त चेंडू धाबलक वाढला गेलाय धाबलकावरती. एका धावेत 26 धावा धाबलकावरती आहेत. शेवटचं षटक चालू असताना 26 धावा. स्ट्राईकला विशाल. या दरम्यान पुन्हा एकदा सुरेख फटका एक सिंगल येते धाबलक वाढला जातोय धाबलकावरती. 27 धावा. शेवटचं षटक चालू असताना पहा काय फलंदाजी विशाल निगड करतोय. कारण मी सांगितलं विशाल निगड म्हटलं की अक्षरशः डोक्यावरती बर्फाचा खेळा. सिंगल सिंगल. या दरम्यान सुरेख फटका एक सिंगल येईल धाबलक वाढेल पुढे जाईल स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळत आहेत. तब्बल 28 धावा धाबलकावरती आहेत. बालाजी ग्रुप मंचर संघ कॉलबॅक मधून वरती आलाय. बाबू दैनेच्या नेतृत्वाखाली संघ खेळताना पाहायला मिळतोय आणि आता मात्र फायनल पर्यंत मजल मारली गेली आहे आणि फायनलच्या सामन्यात पहा काय कामगिरी करताना पाहायला मिळतोय. धाबलकावरती तब्बल 28 धावा आहेत. नो चेंडू 1+1 2 धावा मिळतील. धावफलक पुढे जाईल वाढेल स्कोर कार्ड वरती तब्बल 30 धावा. ही आहे विशाल निगोडची फलंदाजी. अगदी गोलंदाजाला देखील समजू शकत नाही की चेंडू विशाल निगोड काय फलंदाजी करतोय. सुरेख फटका पुन्हा एकदा खेळला गेला. या दरम्यान एक सिंगल येते धावफलक वाढला जातोय. स्कोर कार्ड वरती 31 धावा त्या मात्र पाहायला मिळत आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक चालू असताना 31 धावा धाबलकावरती आहेत. 31 धावा धाबलकावरती ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. रायकेला भागेश भोर पहा काय सामना खेळलाय दोघांना. अंतिम सामन्यात केलेली भागीदारी. या दरम्यान पहा भागेश भोर काय फटका मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. पहा कौतुक करावं लागेल अजिंक्य पोखरकरचं देखील आणि सुरेख फटका कौतुक करावं लागेल भागेश भोरचं देखील. पहा 32 धावा धाबलकावरती नोंदवल्या गेल्यात. विजयासाठी बनवायच्या तब्बल 33 धावा. लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भागेश भोर आणि विशाल निगोट. नाबाद भागीदारी मैदानाच्या आतमध्ये 32 ची जी मात्र पाहायला मिळते. विजयासाठी बनवायच्या 33 धावा. आता मात्र 33 चा पाठलाग करायचा आहे. काय रणनीती फ्रेंडशिप अवसरी संघ देखील आखेल तर दुसऱ्या बाजूला बालाजी ग्रुप मंचर संघ मैदानाच्या आतमध्ये दीपक पोकरकर सर आणि सागर शिंदे सरांच्या नेतृत्वाखाली संघ मात्र खेळताना पाहायला मिळतोय. संघ व्यवस्थापनाची जबाबदारी नक्कीच पाहताना सागर शिंदे सर आणि दुसऱ्या बाजूला दीपक पोकरकर सर पाहायला मिळत आहेत. संघ व्यवस्थापक म्हणून कामकाज करतायत. संपूर्ण पाडेरागे असतील वैभव कडणे या दरम्यान उपस्थित होतात. त्यांचं देखील सरचे स्वागत. पहा
माऊली प्रतिष्ठान चास आणि गणेश बारव मित्र परिवाराने घेतलेले कष्ट आणि तदनंतर उभी राहिलेली ही स्पर्धा आणि तब्बल स्पर्धेमध्ये 4 दिवस आपण पाहायला गेलं. आज 4था दिवस, फायनलचा दिवस. वैभव कन्नेकुडे आज माईकशी संपर्क करा. तदनंतर उभी राहिलेली ही स्पर्धा माऊली प्रतिष्ठान चास व गणेश बारवे मित्र परिवार एक भव्य दिव्य अंडरमचा क्रिकेटचा एक रणसंग्राम महासंग्राम मैदानाच्या आतमध्ये फायनलचा सामना. चला मी जोडी मॅच आतमध्ये आली आहे. आदेश गायकवाड गुड्ड्या मैदानाच्या आतमध्ये तर दुसऱ्या बाजूला अमित सावंत तर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक पहिले टाकण्यासाठी मंचर एक्सप्रेस शुभम गांजाळे च्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. कॅमेरामन म्हणून नक्कीच काम कसं करतायत आमचे मित्र अनिकेत हिंगे आज मात्र तुम्हाला कॅमेरामॅनच्या भूमिकेत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सोन्या राजगुरू यांचं देखील ठिकाणी आगमन झाले. तेथीचा पाठला करायचा आहे. शुभम गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू थोडासा खराब पाहायला मिळालाय. तेच तर्रार चेंडू टाकला होता परंतु नक्कीच चेंडू मात्र वाईड खराब अतिरिक्त धावफलकावरती सुरुवात. या दरम्यान पुन्हा एकदा खराब वाईड अतिरिक्त धावफलक 2 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. तेथीचा पाठला करायचा आहे. 2 धावा धावफलकावरती ज्या मात्र नोंदवल्या गेल्यात. स्ट्रायकेला आदेश गायकवाड गुड्ड्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकेला शुभम गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. या दरम्यान सुरेख फटका या दरम्यान धाबाची संधी आणि या दरम्यान आदेश गायकवाड बॅक टू पवेलियन फलंदाज आदेश बाद. नजर हटी दुर्घटना घटी. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. 2 या धावसंख्येवरती गुड्ड्याला मात्र मैदान सोडावं लागतंय. नवीन फलंदाज तौसिफ शेख मैदानाच्या आतमध्ये येतो तर स्ट्रायकेट वरती अमित सावंत पुन्हा एकदा सज्ज असेल. फायनलचा सामना आहे. अंतिम मुकाबला मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतेय. एस्टेच्या पाठीमागे विशाल निकोडा असेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा शुभम गांजाळे चेंडू हातामध्ये घेतोय. पुन्हा एकदा ऋषी मंचरकर लाजवाब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. धावफलक स्थिर आहे. 2 धावा एका गाड्याच्या मधल्यामध्ये. 33चा पाठला करायचा आहे. धावफलकावरती धावा आहे त्या तब्बल. या दरम्यान पुन्हा एकदा भागेश बोर फार मोठी पहा. या दरम्यान कौतुक करावे लागेल भागेश बोरचं देखील. क्षेत्ररक्षणातला चित्ता का म्हटलं जातं पहा. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण. धावफलकावरती 3 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक सुरेख फटका आहे. चेंडू मात्र डॉट निर्धाव. धावफलक स्थिर आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मॅच पाहायला मिळतो. एक सिंगल येते. धावफलक वाढला जातोय. स्कोर कार्ड एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 4 धावा एका गाडीच्या बदल्यामध्ये ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहेत. 4 धावा आहेत. कमबॅक केले गोलंदाजानं. काय गोलंदाजी केले शुभमनं पहा. मैदानात पहिले 2 चेंडू अतिरिक्त टाकल्यानंतर धावगतीला अगदी करकचून ब्रेक लावला गेलाय आणि गुड्ड्यासारख्या एका खेळाडूला नक्की धावबाद होऊन परतावं लागतंय. या दरम्यान पहा चेंडू मात्र डॉट निर्धाव. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. बनवल्या गेल्या त्या 4 धावा समीकरण असेल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि बनवायच्यात 29 धावा. 18 चेंडू 29. सतीश चासकर यांच्या वतीनं ऋषी मंचरकरने जर फलंदाजाला क्लीन बोल्ड केलं तर 100 रुपयांचं पारितोषिक. शेवटच्या 18 चेंडू बनवायच्या त्या तब्बल 33 धावा. आणि विकेट हॅट्रिक साठी ऋषी मंचरकरच्या विकेट हॅट्रिक साठी वैभव आबंग यांच्या वतीने 1001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. काही कामगिरी मॅच केली जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. या दरम्यान चेंडू डॉट 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 निर्धाव चेंडू पहा. फायनलचा सामना. ऋषी मंचरकर काय गोलंदाजी करतोय. फिरकीची अगदी जादू मैदानाच्या आतमध्ये बिखरताना पाहायला मिळतोय. गरगर चेंडूला वळवतोय. फलंदाजाला कुठलाही मोठा फटका खेळून देत आहे तौसिफ शेख. पुन्हा एकदा सुरेख फटकाय. भागेश बोर चेंडूचं अप्रतिम कलेक्शन करतो. एक सिंगल येते. धावफलक वाढला जातोय स्कोर कार्ड वरती.
5 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत ऋषी मनसरकर. षटक क्रमांक दुसरं तर सांघिक, दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक. पुन्हा एकदा गणेश आणि या दरम्यान नजर हटी, दुर्घटना घटी. तौसिफ शेख या दरम्यान धावबाद धावबाद. गणेश दैने मैदानाच्या आतमध्ये काय क्षेत्ररक्षण केलंय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 5 धावा. ग्रँड फिनाले, फायनल सामना, महाअंतिम मुकाबला. लगोपाठच्या तिसऱ्या वर्षाचा मानकरी ठरणार का बालाजी ग्रुप मंचर, की दुसऱ्या बाजूला रोखणार बालाजी ग्रुप मंचर संघाला फ्रेंडशिप अवसरी. अगदी काही वेळामध्येच नक्कीच स्पष्ट होणार आहे. आणि या दरम्यान पहा अमित सावंत नक्कीच बाद. विशाल निगोरबा मैदानाच्या आतमध्ये काय कामगिरी करतोय. मैदानाच्या आतमध्ये अमित सावंतला नक्की तंबूचा आसरा दाखवला गेलाय. यष्टेंच्या पाठीमागे कामकाज सुरेख केलं गेलंय. विशाल निगोड म्हणलं की हाताला फेविकॉल. ऋषी मनसरकर बडे मॅच का बडा खिलाडी का म्हटलं जातं. ऋषी मनसरकरला पहा महत्वपूर्ण सामना आहे. ऋषीला माहिती आहे काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. नावाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. कारण नाव मोठं असून चालणार नाही, कामगिरी मोठी करावी लागेल. आणि ऋषी मनसरकर मैदानाच्या आतमध्ये सुरेख दर्जाची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर केवळ एक धाव खर्च केली गेली आणि 2 फलंदाज बाद झालेत ऋषीच्या या षटकामध्ये. या दरम्यान बाबू दैने कौतुक करावं लागेल कॅप्टन कुलचं देखील पहा मैदानाच्या एक धाव नक्की जी मात्र वाचवली गेली आणि धावफलक पुढे नेऊन ठेवला गेलाय. धावफलकावरती बनवल्या गेलेत आतापर्यंत 6 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 33चा पाठलाग चालू आहे. धावफलकावरती 6 धावा. स्ट्राईक केला अजिंक्य पोखरकर. या दरम्यान अजिंक्य पोखरकर देखील बाद. आता मात्र तू चल मी आलोच. एका बाडोबाड फलंदाज बाद होत आहेत. ऋषी मनसरकर 3 गडी बाद. 2 षटक संपली गेली. 3 गड्यांच्या बदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 6 धावा. समीकरण येऊन ठेवलं गेलंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12. बनवायच्या 27 धावा. 12 चेंडू 27. विकेट झालेत 1 2 3 4. 4 विकेट. 4 विकेट झालेत. शेवटचे 12 चेंडू बनवायच्या 27 धावा. स्ट्राईक एंडला आता मात्र बबलू रोकडे. संपूर्ण अनुभवपणा लावावा लागेल तर गोलंदाजी मार्गावरती मंचर एक्सप्रेस शुभम जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरेख फटकाय. किती धावा आहेत आताच्या पंच. 2 धावा त्या मात्र नक्कीच पंचांनी घोषित केल्यात गेल्यात आणि 2 धाव्यांच्या मधील धावफलक पुढे जाऊन पोहोचला गेलाय. स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्या तब्बल 8 धावा. धावफलकावरती धावा आहेत 8. 2 संघांची पडली आहे गाठ आणि कोण कुणाची मैदानाच्या आतमध्ये लावणार वाट. धावफलकावरती धावा आहेत 8. या दरम्यान एक सिंगल येते. डॉट डॉट निर्धाव. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. नो चेंडू पाचा निकालावलाय. नो चेंडू पाचा निकालावलाय आणि या दरम्यान एक धावफलक वाढला गेलाय. धावफलकावरती 9 धावा. जाऊ तिथं खाऊ. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 9. ग्रँड फिनाले फायनल. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट निर्धाव चेंडू. धावफलकावरती 9 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 9 धावा. पुन्हा एकदा नो चेंडू काढावलाय. या दरम्यान ऋषी मनसरकर थोडीशी फी खराब पाहायला मिळाली. 1+1 2 धावा येतील. 2 धावेने धावफलक वाढेल. पुढे जाईल स्कोर कार्ड वरती तब्बल 11 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना 11 धावा त्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतात. चाणक्य पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गणेश बारवे तर दुसऱ्या बाजूला चेंडू झालेत 2. धावफलकावरती 11 धावा आहेत. 11. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 10 आणि बनवायचे त्या 22 धावा. 10 चेंडू 22. शेवटचे 10 चेंडू आणि 22 धावा. शुभम अतिरिक्त चेंडू नक्की टाकले. फ्रंट फूट नो चेंडू नक्की पंचांनी घोषित केलेत. आता मात्र स्ट्राईक केला असेल योगेश दोडकर. शुभम पुन्हा एकदा सज्ज होईल. या दरम्यान चेंडू विकेट करायचा आहे. या दरम्यान एक सिंगल येते. धावफलक वाढला जातोय. सिंगलच्या वतीने धावफलक पुढे जाईल. 12 धावा ज्या मात्र प्रगतीपथावरती चालू पाहायला मिळत आहे. 33चा बाटला करायचा आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती चालू आहे आणि धावफलकावरती 12 धावा. धावफलकावरती 12 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. ग्रँड फिनाले फायनलचा सामना. महाअंतिम मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला बबलू पुन्हा एकदा
एक सिंगल येते धावफलक वाढला जातोय स्कोर कार्ड वरती 13 धावा. क्रिकेटचा शुभांक 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून देखील या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. अजून देखील बनवायच्या त्या 20 धावा. चेक केले फलंदाजाला पुन्हा एकदा शुभम आणि या दरम्यान झेल झालाय. विशाल निघोड मैदानाच्या आतमध्ये काय कामकाज केलंय. सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये. शेवटची विकेट कदाचित मैदानाच्या आतमध्ये असेल की काय. 5 गडी बाद झाले म्हणजे अजून एक विकेट आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायचे त्या 20 धावा. 6 चेंडू 20. क्या होगा क्या होने वाला आने वाला समय बताएगा. फायनलचा सामना आहे. शेवटचे 6 चेंडू बनवायच्यात 20 धावा. आता मात्र हा सामना जर टेनिस क्रिकेट मध्ये असताना तर 6 चेंडू 20 तितकेच अवघड वाटल्या नसते. परंतु बॉक्स क्रिकेट आहे. आता मात्र 6 चेंडू 20 खूप अवघड आहे. परंतु क्रिकेट आहे काही होऊ शकतं. स्वतःचं नव्हतं होऊ शकतं. गोलंदाज निर्धाव षटक टाकू शकतो. फलंदाज 4 चौकार देखील खेळू शकतो. कारण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या दरम्यान केवळ डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडू बनवायच्यात 20 धावा. तिसऱ्या वर्षाचा मानकरी ठरतोय का बालाजी ग्रुप मंचर संघ. प्रेक्षक वर्गाने देखील जागा सोडली आहे. या दरम्यान डायरेक्ट हिटचा प्रयत्न. एक सिंगल येते धावफलक वाढला जातोय धावफलकावरती. शेवटचे 4 चेंडू बनवायच्यात 19 धावा. टाळ्यांचा गजर. बालाजी ग्रुप मंचर संघ मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 4 चेंडू बनवायच्यात 19 धावा. या दरम्यान चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. 4 धावा आहेत. शेवटचे 3 चेंडू बनवायच्यात 15. 3 चेंडू 15. बरंच पाणी पुला खालून वाहून गेल्यानंतर चौकार आलाय. म्हणजे बराच वेळ होऊन गेलाय. हा चौकार अगदी पहिल्या दुसऱ्या षटकात येणं गरजेचं होतं. आता मात्र शेवटच्या षटकात चौकार आलाय. शेवटचे 3 चेंडू बनवायच्यात 15 धावा. 3 चेंडू 15 चौकार. हॅट्रिक. 500 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिक. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक लागली गेली. शेवटचे 3 चेंडू बनवायच्यात 15. आणि या दरम्यान फलंदाज बाद. शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये असेल. शेवटचे 2 चेंडू बनवायच्यात 19 धावा. ग्रँड फिनाले सीपीएल पर्व 14चा मानकरी ठरतोय का बालाजी ग्रुप मंचर की दुसऱ्या बाजूला फ्रेंडशिप अवसरी. प्रेक्षक वर्गाने देखील जागा सोडली गेली आहे. फायनलचा सामना आहे. या दरम्यान एक सिंगल येते. सॉरी डॉट. 1 चेंडू बनवायच्यात 15 धावा. छोटू कुमकरटू बाबू. सामना मात्र जिंकला गेला बालाजी ग्रुप मंचर. तिसऱ्या वर्षाचा मानकरी ठरतोय बालाजी ग्रुप मंचर. पण नावाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. आंबेगाव तालुक्यातला एक ताकदवार संघ म्हणून नक्कीच बालाजी ग्रुप मंचर संघाकडे पाहिलं जातं. आणि आता मात्र तशीच कामगिरी केली गेली बालाजी ग्रुप मंचर संघानं. हॅलो. या ठिकाणी माऊली प्रतिष्ठानचा आयोजित भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा 5/1/2020 रोजी या ठिकाणी आंबेगाव तालुक्याच्या माजी